नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, जुलै ते सप्टेंबर या 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1765 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ही नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो, एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, तर मित्रांनो, एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे, या संदर्भात सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून म्हणजे मित्रांनो 30 ऑक्टोबर 2025 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या 6 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम म्हणजे मित्रांनो अनुदान जमा केला जाणार आहे. तर बघा मित्रांनो, शासन निर्णय जुलै 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात पुणे, नाशिक व अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 1765 कोटी 22,92,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1765 कोटी 22 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. तर बघा मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे. मित्रांनो, पहिला जिल्हा बघा. मित्रांनो, सातारा जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 14,643 शेतकऱ्यांसाठी 5,80,36,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 4,32,695 शेतकऱ्यांसाठी 302,28,13,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 16,429 शेतकऱ्यांसाठी 11,61,82,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 956 शेतकऱ्यांसाठी 45,07,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 3,55,978 शेतकऱ्यांसाठी 270 कोटी 92,65,000 रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, 6वा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्ह्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या 8,53,235 शेतकऱ्यांसाठी 626 कोटी 26,06,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या 6 जिल्ह्यातील 21,64,847 शेतकऱ्यांसाठी 1765 कोटी 22,92,000 रुपयांची नुकसान भरपाई या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ही नुकसान भरपाई या 6 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 3 हेक्टरच्या मर्यादेत 10,000 रुपये प्रमाणे या ठिकाणी सरसकट जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.